अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। पन्हाळा तालुक्यातील सजा सातवे येथील तलाठी हनुमंत शंकर बडदे वय 55 वर्ष यांना जमिनीच्या फेरफार नोंदीतील चूक दुरुस्त करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईच्या करण्यात आली आहे। या प्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। तक्रारदाराने विक्री केलेल्या प्लॉटचे क्षेत्र खरेदी दस्तावरील क्षेत्रापेक्षा जास्त नोंदवले गेले होते। ही चुकीची फेरफार नोंद दुरुस्त करण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता। हे काम करण्यासाठी तलाठी हनुमंत बडदे यांनी 10,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। त्यापैकी 4,000 रुपये त्यांनी यापूर्वी स्वीकारले होते, तर उर्वरित 6,000 रुपयांच्या लाचेची मागणी करत असताना कोल्हापूर एसीबीने केलेल्या पडताळणीत हा प्रकार निष्पन्न झाला। ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले आणि कोल्हापूर एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, संदीप काशीद व त्यांच्या पथकाने केली आहे। लाचेबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी 1800222202 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।